महायुतीमध्ये धुसफूस नाही तर सगळं खुशखुश आहे असा दावा करणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज झाल्याचं कळतंय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील खट्टू झाल्याचं कळतंय। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं होणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषणाची संधी मिळालीच नाही। अजित पवार तर राज्यपाल जाण्याआधीच कार्यक्रमातून निघून गेले, तर आपल्या नेत्याला भाषणाची संधी न मिळाल्यामुळे शिंदे समर्थक देखील नाराज झालेत। ऐनवेळी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये कोणी बदल केला असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। तर महायुतीतील आजच्या नाराजी नाट्याचा घटनाक्रम कसा होता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। बघा, नियोजित कार्यक्रमानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण होणार होतं। ऐनवेळी केवळ मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचंच भाषण झालं, त्यामुळे चर्चांना पीक आलं। चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं वगळण्यात आली। अजित पवार हे राज्यपाल जाण्याच्या आधीच निघून गेले, तर एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी न दिल्यामुळे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। रायगडावरील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी भाषण केलं होतं, पण अजित पवारांना तिथेही डावलण्यात आलं होतं। तर उपमुख्यमंत्र्यांचं मुद्दाम खच्चीकरण होतंय का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय। दरम्यान भाषणापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन महत्त्वाचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला, तर या मनुष्य जीवन सार्थक होईल। तर महायुतीतल्या या नाराजी नाट्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय। कॅबिनेटमध्ये मारामारी होईल असं भाकीत राऊतांनी केलंय, तर भांड्याला भांडं लागतंच, खळखळ होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे अशी कबुली चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे, प्रचंड वाद सुरू आहे। मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणामाऱ्या होत्या, एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेल्या दिसतील। बघा तुम्ही, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, मार्क दिस वर्ड्स, कॅबिनेटमध्ये मारामाऱ्या। एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात, तिथे भांड्याला भांडं लागतं। इथे तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचं, अजितदादांची पार्श्वभूमी वेगळी, एकनाथ शिंदेंची वेगळी, देवेंद्रजींची वेगळी। त्यावेळेला खळखळ नाही झाली तर हलवून बघायला लागेल की जिवंत आहेत की गेले आहेत। खळखळ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत, खळखळ आहे त्याचा अर्थ ते आपली खळखळ व्यक्त करत आहेत। व्यक्त नाही केली तर म्हणून आजारी पडतो, व्यक्त करायचं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।